नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त खाताय ना? तर मित्रांनो, आपण सगळ्यांनी कांदे पोहे खाल्लेच असते। भारतात बऱ्याच ठिकाणी पोहे बनवण्याची पद्धत फार वेगवेगळी आहे, जसे की इंदोरी पोहे, रस्सा पोहे, कढी पोहे, दडपे पोहे आणि अनेक। चला तर मग पाहूया कांदे पोहे कसे बनवायचे। कांदे पोहे बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 2 कप पोहे, कोथिंबीर, 2 कांदे, किसलेले खोबरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, हळद, मोहरी, लिंबू, मीठ, शेंगदाणे आणि साखर। आता आपण गॅस ऑन करून कढई गरम व्हायला ठेवू। त्यात 2 मोठे चमचे तेल टाकून शेंगदाणे तळून बाजूला काढून घेऊ। इथे मी पोहे आधीच भिजवून ठेवले होते। पोहे भिजवताना लक्षात घ्या की थोडे मऊसर आणि मोकळे होतील एवढे पाणी घालून 5 मिनिट पाणी निथळण्यासाठी बाजूला काढून ठेवा, कारण तुमच्या पोह्यांना टेस्ट तेव्हाच येईल जेव्हा ते मऊसर भिजलेले असतील। आता पुढे कढईमध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरीला तडका बसला की मग लगेच कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ। कांदा गुलाबी झाला आहे। आता यात हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेऊया आणि लगेच हळद, साखर आणि मीठ घालून घेऊया। मग पोहे घालून घेऊन मंद आचेवर परतून घेऊ। जे शेंगदाणे आपण तळून घेतले होते ते पोह्यासोबत घालून घेऊ आणि पुन्हा एकदा परतून घेऊ। मग कोथिंबीर, किसलेले खोबरे घालून हलवून घेऊ आणि लिंबू पिळून पुन्हा एकदा खालून वरून प्रॉपरली परतून घेऊया। 2 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून पोहे शिजून घेऊ आणि पोहे खायला तयार। पोहे बाजूला सर्व करताना त्यावर थोडे खोबरे, कोथिंबीर आणि शेव घालून सर्व करूया। झटपट आणि गरमागरम पोहे तयार। माझ्या तोंडाला तर पाणी सुटले आहे। मी पाहिले पोहे खाऊन घेते, पण त्याआधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की तुम्ही पोहे कसे बनवता आणि पोह्यासोबतचा एखादा किस्साही तुम्ही शेअर करू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त